गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना झाल्यानंतर भाविक आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. कोणी 1.5 दिवस बाप्पांची स्थापना करतात, तर कोणी 3 दिवस 5 दिवस. अशा वेळी तुम्हीही बाप्पाचं विसर्जन करत असाल तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक उपाय जे आहेत ते पाहणार आहोत. ते उपाय केल्यानंतर तुमचे नशीब उजळू शकते. तर मित्रांनो, 7 सप्टेंबर रोज शनिवारला गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्याच घरी लाडका गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. 10 दिवस गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरामध्ये राहतात आणि 11व्या दिवशी आपण अनंत चतुर्थीला गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो. या 10 दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांची विविध सकाळ संध्याकाळ पूजा करत असतो, आरती करत असतो आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतो. या दिवशी बाप्पांचं मोठ्या थाटामाटात आणि ढोल ताशांचं तालावर विसर्जन केलं जाते. या दिवशी बाप्पाला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी उत्तम मुहूर्त म्हणजे गणेश विसर्जनचा दिवस असं मानलं जाते. या दिवशी शुभ मुहूर्तावर गणपतीचं विसर्जन केलं जाते आणि निरोप दिला जातो. शास्त्रानुसार गणेश विसर्जन करण्यापूर्वी काही खास उपाय केल्यास तुमचं नशीब उजळू शकते. मित्रांनो, बाप्पाच्या प्रस्थानापूर्वी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय योग्य आणि पद्धतशीरपणे केले तर बाप्पा निघताना खूप चांगली बातमी देतो. एवढेच नाही तर भक्तांच्या मनोकामना पूर्ण होण्याचे आशीर्वादही मिळतात. श्री गणेशाच्या कृपेने बुध ग्रहही शुभ फल प्रदान करतो. ह्या उपायाने आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात. एवढंच नव्हे तर सुख समृद्धी संपत्ती उत्तम आरोग्य सुख आणि बुद्धी प्राप्त होते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हा छोटासा प्रभावी उपाय जो आहे तो शेअर करणार आहे. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गण गणपतेहे नमो चा जयघोष करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मित्रांनो, गणेश विसर्जनच्या आधी हे काम नक्की करा, तुम्हाला फळ नक्कीच मिळेल. तर चला आपण हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते प्रभावी उपाय जे आहेत तर ते बघूया कुठले आहेत. पहिला, वाईट गोष्टीची भरपाई करण्यासाठी. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नसेल, तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल तर काळजी करू नका. आज बाप्पाच्या प्रस्थानापूर्वी 4 नारळ हार घालून श्री गणेशाला अर्पण करा. हे तुमचे बिघडलेले काम पूर्ववत करेल. दुसरा, नशीब जागृत करण्यासाठी. मित्रांनो, नशीब तुमच्या बाजूने नसेल आणि तुम्हाला तुमचे नशीब सुधारायचं असेल तर गजाननाच्या जल अभिषेक करून लाडू अर्पण करून प्रार्थना केल्यास तुमचं काम लवकर होईल. तिसरा, कोणतीही समस्या सोडवण्यासाठी. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या समस्येने घरलेले असाल आणि त्यातून लवकर बाहेर पडायचं असेल तर ह्या दिवशी गणपतीच्या रूपात हातीला हिरवा चारा खाऊ घाला. तसेच गणेशाची प्रार्थना केल्याने समस्या लवकर दूर होतील. 5वा, पैसे मिळवणे. मित्रांनो, जर तुम्ही आर्थिक कडकडीने त्रस्त असाल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर सकाळी लवकर उठून बाप्पाच्या प्रस्थानापूर्वी स्नान करा. गाईला शुद्ध तूप आणि गुळ अर्पण करावे. तुमची समस्या लवकरच संपेल. आणि 5वा उपाय, राग शांत करण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्हाला खूप राग येत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमचा स्वभाव क्रोधित असेल किंवा प्रत्येक मुद्द्यावर राग येत असेल तर 7 दिवस श्री गणेशाला लाल रंगाचे फुलं अर्पण केल्याने तुमचा राग लवकर शांत होईल. 6वा, कुटुंबातील कलह टाळण्यासाठी. तुमच्या कुटुंबात सतत वाद होत असेल तर बुधवारी गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती बनवून घरच्या मंदिरात स्थापित करा आणि तिची नित्य पूजा करा. यामुळे घरातील त्रास लवकर दूर होतील. तर 6वा, आनंद आणि समृद्धीसाठी. घराच्या मुख्य दरवाजाजवळ गणपतीची मूर्ती स्थापित करा. यामुळे घरात
सुख समृद्धी नांदेल. त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी करायचं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मूल हे शिक्षण घेत असतो किंवा नोकरी शोधत असतो किंवा मुलांचं विवाह असते. परीक्षेत यश मिळवण्यासाठी जर तुम्ही परीक्षेत वारंवार नापास होत असेल किंवा नोकरीच्या मुलाखतीचं यश मिळत नसेल तर आजच कच्च्या सुताला 7 गाठी बांधा. यानंतर जय गणेश कटोकलेश मंत्राचा उच्चार करताना पर्समध्ये सूत ठेवा. यामुळे तुमची समस्या दूर होईल. तर मित्रांनो, हे गणेश विसर्जनच्या वेळी आपल्याला छोटे छोटे जे आहेत हे खूप छोटे प्रभावी उपाय आहेत, हे तुम्हाला नक्की करायचे आहेत. त्यामुळे तुमचं नशीब चमकण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे माहितीपूर्वक व्हिडिओ आणत जाऊ. आणि मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः याचा जयघोष करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम लक्ष्मी माताये नमः.